रामकृष्ण हरी. श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. चालू असलेली आपली शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या आनंद लहरी या ग्रंथावरील चिंतन मालिका, प्रवचन मालिका. आज आनंद लहरी भाग 5. गेल्या 4 भागामध्ये चिंतन करत असताना आनंद लहरी मधील 15 ओव्यांचा आपण विचार केला आणि 10व्या ओवीपासून चिंतन करत असताना सद्गुरू हे भ्रांतीचं निरसन कसं करतात आणि आपल्याला बंध मुक्त बद्ध मुक्त याचा विचार करायला लावून त्यापासून दूर कसं नेतात आणि खऱ्या ज्ञानाची प्राप्ती कशी करून देतात याचा विचार आपण करतो आहोत. गेल्या 3 ओव्यामध्ये चिंतन करताना आपण बघितलं, नाथराय वर्णन करतात, गुरूंची कृपा झाली की काय होते. बद्धता आणि मुक्तता याचा विचार करत असताना ते दोन्ही कसे निघून जातात आणि ते कशाने निघून जातात तर गुरु कृपेशिवाय दुसरा त्याला मार्ग नाही, संत कृपेशिवाय दुसरा मार्ग नाही, दुसरा उपाय नाही असं आपल्या लक्षात येतं. 15व्या ओवीचा विचार करत असताना झोपीमधले जे बरळ नाही त्याचं नाथरायने उदाहरण दिलं होतं, आपण ते बघितलं, पुन्हा सांगणार नाही. त्यानंतरची जी 16वी ओवी आहे अत्यंत महत्वाची अशी ओवी आणि त्यानंतरच्या येणाऱ्या ओव्या त्याचं थोडक्यात आपण आज चिंतन करणार आहोत. काय आहे 16व्या क्रमांकाची ओवी? 16व्या क्रमांकाची ओवी आपल्याला सांगते, जाती तुझी कृपा झाली त्याची भ्रांती निरसनी, कल्पना विरोनी गेली वृत्ती बुडाली तुझ्या रूपी. नाथराय सुंदर वर्णन करतात, सद्गुरूंची ज्यांच्यावरती कृपा झाली महाराज की त्यांची भ्रांती, समूळ भ्रांती निघून जाते. आता भ्रांती म्हणजे काय हो? भ्रांती म्हणजे भ्रम, भ्रांती म्हणजे अज्ञान. जे नाही ते आहे असं वाटणं म्हणजे भ्रांती. भ्रम, एखाद्या गोष्टीचा भ्रम, जे नाहीच त्याला आहे म्हणणं याला भ्रांती म्हणतात. आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये, संसारामध्ये जे तुम्ही आम्ही आपण जे आहोत, आपण जे नाही त्यालाच आहे म्हणतो आणि भ्रमामध्ये अज्ञानामध्ये अडकतो. हा माझा देह आहे, आत्मा हाच देह आहे, या देहात आत्मा आहे, अशा एक नाही अनेक भ्रमांनी, अनेक भ्रांतींनी तुम्ही आम्ही आपण कन्फ्यूज झालेलो असतो, गोंधळलेलो असतो. आणि या अज्ञानामुळे खरं जे ज्ञान आहे, खरं जे सुखाचं साधन आहे, खरं सुख जे आहे, खरा जो आनंद आहे त्यापासून आम्ही कोसो दूर जात असतो महाराज. आणि मग हा भ्रम, या भ्रमाचं निरसन, या भ्रांतीचं निरसन कोण करते? ते फक्त संत महात्मे, ते फक्त सद्गुरू, ते गुरुच करू शकतात. कारण खरं काय आणि खोटं काय हे सद्गुरूलाच कळते, इतरांना नाही. दीक्षागुरूंना कळते का? आपण बरेचदा चिंतनामध्ये विचार करतो, गुरु अनेक प्रकारचे असतात वगैरे वगैरे, पण सद्गुरूला खरं सुख कशात आहे, खरं आनंद कशात आहे कळते. आणि म्हणून ते सद्गुरू आणि त्या सद्गुरूची कृपा झाली की मग भ्रांती त्या ठिकाणी आपली निघून जाते. नाथराय वर्णन करतात, जाते तुझी कृपा झाली, जाते तुझी कृपा झाली त्याची भ्रांती निरसली. भ्रांती निरसली म्हणजे भ्रांतीचं निरसन झालं. अनेक अभंगामध्ये आपल्याला प्रमाण माहिती आहेत ना,
नाथ महाराजांच्या मला वाटते आंधळा पांगळा प्रकरणातला अभंग असावा, त्यात पण आलाय ना, भ्रांती समूळ गेली दिसू लागली वाट, भ्रांती समूळ गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे, नाचत प्रेम छंदे, चालू लागलो सपाट. आहे की नाही? महाराज म्हणतात माझी भ्रांती समूळ गेली, माझा भ्रम समूळ गेला, माझं अज्ञान समूळ गेलं आणि मग सरळ वाटेने मी चालायला लागलो. महाराज भ्रांती समूळ गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे, चालू लागलो सपाट. सपाट म्हणजे सरळ मार्गाने आता चालू लागलो, कारण मला आता कळलं महाराज, भ्रांती माझ्या लक्षात आली. आपण बरेचदा विचार करतो ना, वरज्जुवरी भाषे मिथ्या सर्प वगैरे, जे नाही त्यालाच आम्ही हो म्हणतो आणि मग त्याचं ज्ञान झाल्यावर ते मिथ्या आहे याचं आमच्या लक्षात येते. हरिणाला मृगजळ भासते, जिथं आकाश टेकल्यासारखं असते ना, हरिणाला असं वाटतं हे जवळ आहे आणि ते पाणी आहे म्हणून हरिण धावत धावत जातो, मात्र ते जळ नसतेच ना, त्याला मृगजळ असं म्हणतात. पण तुम्हाला कळते ना ते पाणी नाही म्हणून, कारण आपल्याला ती दृष्टी आहे. तसं संसारामध्ये वावरत असताना या मृत्यू लोकामध्ये नरदेहाला जन्माला आल्यानंतर, मानव जातीमध्ये जन्माला आल्यानंतर खरं सुख आणि खरं आनंद कशात आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला ते कळत नाही, पण ते संतांची कृपा झाली, गुरूंची कृपा झाली की मग आपल्याला ते कळते. नाथराय तेच वर्णन करतात की बाबा रे, जाते तुझी कृपा झाली, त्याची भ्रांती निरसली, त्याची भ्रांती निघून गेली. आणि मग पुढे काय झालं? कल्पना विरून गेली, वृत्ती बुडाली तुझ्या रूपी. कल्पना विरून गेली, कल्पना निघून गेली महाराज. कल्पना म्हणजे काय हो? कल्पना म्हणजे काय? नुसतं कल्पना, नुसतं कल्पना करणं, जे नाही त्याचंही विचार करणं, आणि मग ती कल्पना विरून गेली म्हणजे निघून गेली महाराज. मला वाटते काल परवा मी सांगितलं, मनुष्य कल्पनेनेच पंगू होतो. मी माझ्या कल्पनेने झालोशे पांगुळ. काल परवाच मी सांगितलं ते. अर्थात या कल्पनेमध्ये माणूस गुंतला की मग त्या कल्पनेतून बाहेर येत नाही, आणि म्हणून कल्पना विरून जायची असेल तर श्री गुरूंची कृपा व्हावी लागते, सद्गुरूंचा आशीर्वाद व्हावा लागतो. नाथराय म्हणतात कल्पना विरून गेली, आणि मग कल्पना विरून गेल्यानंतर काय झालं महाराज? त्याची वृत्ती बुडाली तुझ्या रूपी, आणि मग भगवंताच्या रूपामध्ये वृत्ती त्या ठिकाणी, भगवंताच्या रूपावरती, भगवंताच्या चरणावरती वृत्ती स्थिर झाली. महाराज म्हणतात ना, माझे चित्त तुझ्या पाया, नाही का? माझे चित्त तुझे पायी, राहो ऐसे करी काही, धरोणी पायी, अव्हा तू दातारा, चतुरा तू शिरोमणी. माझं चित्त तुझ्या पायावरती, माझी वृत्ती तुझ्या पायावरती राहू दे. आणि एकदा का सद्गुरूची कृपा झाली महाराज की मग तुका म्हणे मगन ये वृत्तीवरी, तुका म्हणे मगन ये वृत्तीवरी. तेच वृत्तीवर नसणं म्हणजे नाथराय म्हणतात वृत्ती काय झाली? वृत्ती बुडाली तुझ्या रूपी. भगवंता सद्गुरुराय तुमच्या ठिकाणी माझी वृत्ती गेली. पुढे महाराज या ठिकाणी दृष्टांतानं आपल्याला सांगतात, परिस लागली ह्या लोहाते, दूर केले काळी मेते, श्रेष्ठत्वानिले निचाते, परि अलंकाराते नमुके. सुंदर उदाहरण आहे महाराज. असं म्हणतात, परिस लोखंडाला लागल्यानंतर, परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की त्याचं सोनं होते. लोखंड कसंही असू द्या, कुठल्याही जातीतलं असू द्या, हीन जातीतलं लोखंड, हीन जातीतलं म्हणजे कनिष्ठ. लोखंडाचा भाव किती, सोन्याचा भाव किती सांगा बरं? लोखंड किलोनं टनाने विकतो ना आपण भंगारमध्ये. लोखंडाचा भाव जर 50 रुपये किलो असेल स्क्रॅपचा, तर सोन्याचा मला सांगा ना काय भाव आहे?
सोनं तोळ्यानं ग्रॅमनं विकल्या जाते, लोखंड टनानं किलोनं विकल्या जाते, क्विंटलनं विकल्या जाते. पण असं असलेलं लोखंड, त्या लोखंडाला स्पर्श झाला, त्या लोखंडाचं सोनं होते महाराज. तसं सद्गुरूचा स्पर्श झाला की आपल्या जीवनाचं हे सोनं होते. महाराज म्हणतात आमच्या जीवनाचं सोनं होते. कशाने होते? आम्ही लोखंड आहो, आम्ही हीन आहो, पण आमचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसामध्ये आहे, म्हणजेच संतांमध्ये आहे. तुकोबाराय म्हणतात ना, धातू परिशे केले सोने, धातू परिशे केले सोने, धातू परिशे केले सोने, नाही का? आपुल्या महिमाने धातू परिशे केले सोने. परीस या लोखंडाला लागला की सोनं होतं महाराज. पण एक सांगू का, त्यातली ही एक गंमत आहे. लोखंडत्व जाते पण सुवर्णत्व त्या ठिकाणी येतेच ना हो. म्हणजे काही ना काही आहेच ना, ठाईचं निमालं नाही ना. लोखंडाचं सोनं झालं, निचत्वाचं श्रेष्ठत्व आलं, भाव वाढला तुमचा, पण आहेच ना. संपलो कुठे? त्याचे अलंकार बनवले. मला सांगा, लोखंड जसं आहे तसं फक्त सोनं झालं. ते कुठल्याही आकाराचं असू द्या, कसं असू द्या, तसंच झालं, फक्त लोखंडाचं सोनं झालं. महाराज म्हणतात परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होते, पण त्याचं सुवर्णत्व म्हणजे अलंकारपणा त्यात राहतोच राहतो, नाही का? पुढे जाऊन महाराज वर्णन करतात, पूर्वकर्म जे घडले तेने हे नाव पावले, लोहपणाशी मुकले, न मोडता झाले सुवर्ण. लोखंडाचं त्या ठिकाणी काही लोखंडाला वितळवलं किंवा लोखंडाचे तुकडे केले नंतर सोनं केलं असं नाही. न मोडता झाले सुवर्णत्व. आहे त्या स्थितीमध्ये स्पर्श झाला परिसाचा आणि त्या ठिकाणी सोनं बनलं. महाराज दृष्टांत कशा करता देत असतील, तैसे या कृपावंते निरसले भ्रांती काळी मेते, निरसुनी ज्ञानाते निज सुखाते मिळवले. महाराज म्हणतात त्याप्रमाणे सद्गुरूंनी आम्हाला आमच्यावरती कृपा केली आणि आमच्यातलं काळी मेते म्हणजे भ्रांती आमची गमावली आणि आमची भ्रांती निरसन झाली आणि आता आम्ही सुखाला मिळालो महाराज. पण एक गोष्ट आहे, लोखंडाचं जसं सोनं झाल्यावर सुद्धा सोनत्व सुवर्णत्व राहते आणि त्याचे पुन्हा अलंकार करावे लागतात, तसं इथे कृपा झाली, आमची भ्रांती गेली, पण तरीही आमचं कर्म आम्हाला उरलंच आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, प्रारब्ध, क्रियमान, संचित, भोग हे सर्व आहेत जीवनामध्ये. जोपर्यंत देह आहे महाराज तोपर्यंत कर्म आणि आपलं भोग आपल्याला भोगावे लागतात. प्रारब्ध भोगावं लागतं, संचित भोगावं लागतं. आपल्याला माहिती आहे भीष्माचार्यांसारखे भगवत भक्त, पण काय हो, शेवटच्या क्षणी काय करावं लागलं? शरपंढरी भीष्माचार्य पडून होते. किती दिवस पडून होते? का भोगावं लागलं? इथे जे काही आपलं कर्म असेल ते भोगूनच जावं लागतील. म्हणजे साधू संतांनाही, हो साधू संतांनाही भोगावं लागतं. मोठमोठ्या महात्म्यांना सुद्धा आपल्या अंतसमयी भोगून जावं लागल्याची उदाहरणं आपल्याकडे बरेच आहेत. हो, त्यांनी ते सुखाने भोगले असतील, भाग निराळा, पण असं नाही ना साधू संत आहे म्हणून तो बिमार पडला नाही, महात्मा आहे म्हणून तो काही बिमार झाला नाही, महात्मा आहे म्हणून त्याला काही दवाखान्यात जावं लागलं नाही, महात्मा आहे म्हणून त्याला काही वेदना झाल्या नाही, असं नाही आहे. त्यांनाही ते भोगावं लागतं. महाराज या ठिकाणी वर्णन करतात, वरिदेहाची माथा आहे कर्मरेखेची सत्ता, तेन चुकेगा गुरुनाथा सुख दुःख भोगवी. सुख आणि दुःख आपल्याला भोगावं लागतं. आपल्या कर्माप्रमाणे ते आपल्याला भोगावंच लागतं, त्याला काही उपाय नाही महाराज. म्हणे आम्ही एवढी भगवत भक्ती करतो तरी आमचं असंच आहे, तो तसंच राहणार, कारण ते भोगावंच लागतं. आपल्याला भोगूनच ते संपवावं लागतं. पण ते भोगत असताना होणारा त्रास कुठंतरी आपला कमी होतो, कारण त्या सुखदुःखाच्या पलीकडे आपण गेलेलो असतो. आपल्याला खरं सुख कशात आहे ते कळलेलं असतं.
ती सद्गुरूची कृपा आहे. आणि ती सद्गुरूची कृपा झाली की मग कुठेतरी त्या ठिकाणी निज रूपामध्ये आपण त्या ठिकाणी निज रूपाच्या स्वरूपामध्ये त्या सुखामध्ये आपण कुठेतरी आनंदी होतो. महाराज वर्णन करतात, पूर्वी कर्म जे घडले ते अलंकाळा ते आटिले, ते नावपणाशी मुकले केवळ झाले सुवर्ण. पुन्हा आणखी तोच दृष्टांत आहे, तेच उदाहरण आहे सुवर्ण आणि लोखंड आणि स्वर्णाचं. लोखंडत्व गेलं, लोहत्व गेलं, सुवर्णत्व आलं. काय परिणाम झाला महाराज? काही नाही ना. काय परिणाम काय झाला मला सांगा ना. आम्ही भजन करायला लागलो, आम्ही पारायण करायला लागलो, आम्ही पोथी वाचायला लागलो, आम्ही भगवत भक्तीला लागलो, आम्ही हे सर्व करायला लागलो, पण तू देहाचे जे भोग आहेत ते भोगावे लागतात की नाही? भोगावेच लागतात. ते चुकत नाही ना, कारण कर्म जे आहे ते आपल्याला भोगावंच. केले कर्म झाले तेची भोग आले, नाथराय म्हणतात ना. अगा कर्म जे उरावे, अनेक प्रमाण आहे, अनेक उभे आहेत, अनेक सांगता येतील आपल्याला. तेव्हा देह म्हणून या देहामध्ये आपण आलो आहे ना, तर आपल्याला हे सर्व भोगावंच लागते. महाराज आणखी एक उदाहरण देतात की जैसा वृक्ष शेदिलिया समूळ, जैसा वृक्ष शेदिलिया समूळ, अर्धता न तुटे तात्काळ, अंगी असून अल्पकाळ, मग केवळ काष्ट होईल. म्हणजे सद्गुरूची कृपा झाली, मी भगवत भक्तीला लागलो, शिष्य बनलो, तरी मला हे भोग भोगावे लागतात, मला दुःख सहन करावं लागतं. मी मुक्त कधी झालो? अहो एवढंच कशाला, मुक्त झाल्यावर सुद्धा भोगावं लागतं. नाही हो, असं कसं काय? मग मुक्त झाल्यावर काय आमचे संत महात्मे भोगत नाहीत का? तुकोबाराय मुक्त नव्हते का हो? तुकोबाराय मुक्त नव्हते का? तुकोबाराय मुक्तच होते, माऊली नाडोबाराय मुक्त होते, तर ही लोकांनी त्रास दिला की नाही आणि सहन केलं की नाही? का? ते भोगावं लागतं. महाराज म्हणतात, पण एक गोष्ट सांगू, मुक्तपणानंतर सुद्धा आपण जे भोगतो महाराज, जसं वृक्षाचं छेदन केलं, वृक्ष कापला, झाड कापलं, झाड कापल्याबरोबर लगेच लाकूड होते का? का? कारण त्या झाडाच्या खोडामध्ये, झाडाच्या फांद्यामध्ये, झाडाचं जे लाकूड आहे त्यात पुन्हा ओलसरपणा असतो, आर्द्रता असते. महाराज म्हणतात, वृक्ष शेदिल्या समूळ, आर्द्रता न तुटे तात्काळ, अंगी सोनी अल्पकाळ, मग केवळ काष्ट होईल. ओलसरपणा जोपर्यंत लाकडामध्ये आहे तोपर्यंत जाळता येत नाही. एकदा का लाकूड वाळलं तर ती आर्द्रता गेली की मग ते लाकूड होतं. तरीही सांगतो, वृक्ष संपला पण लाकूड आहेच आहे. तसं तुम्ही बद्धतेतून गेला, मुक्ताकडे गेला, मुक्त झाला, तरीही काहीतरी देणं घेणं राहिलं त्या ठिकाणी. महाराज पुढे वर्णन करतात, घालुनी आशेचा पाश, हिंडवी नाना देश, हिमपुटी करुणी देहाच, संचित तैसे भोगवी. साधू झाला, संन्यासी झाला, सर्व संघाचा त्याग झाला महाराज, संसाराचा त्याग झाला, घरादाराचा त्याग झाला, सर्व झाला, संसारी झाला. या गावावरून त्या गावी फिरतो, लंगोट बांधली, तीर्थयात्रेला जातो, सर्व करतो, पण आशेचा पाश तोडला. पण हिंडवी नाना देश, हिमपुटी करून रियास, संचित तैसे भोगवी. जे संचितात आहे ना ते भोगावंच लागतं. महाराज म्हणतात, पत्रे आणि पुष्पे फळ, सहित वाला समूळ, अग्निसंगे केवळ भस्म होय. मी उदाहरण आपल्याला एक तर परिस आणि लोखंडाचं झालं, दुसरं वृक्षाचं उदाहरण नाथरायांनी चांगलं ज्या ठिकाणी विस्तारानं सांगितलं. झाड तोडलं तरी त्यातली आर्द्रता, ओलसरपणा राहतो, जाळता येत नाही. लाकूड बनलं, झाड गेलं तरी लाकूड म्हणजे आहेच. झाडाचे फळं फुलं आहेत, वाळले असतील तरी आहे. पण एकदा का अग्नीच्या सोबत अग्नीचा संग झाला आणि अग्नीचा संग झाला आणि ते झाड म्हणजे ते लाकूड जळलं की मग आता सांगा ते लाकूड कशाचं आहे? सांगता येईल का? राख झाल्यावर सांगता येईल का? लाकड जळली, ते काष्ट जळलं, आता मला सांगा ते झाड कशाचं आहे? नाही सांगता येत. कारण
आता मात्र भस्म झालं. आता त्याची राख झाली. पत्र पुष्प फळ काही नाही राहिलं. पत्रे आणि पुष्प फळ सहित वाळला समूळ, वाळलं सर्व. आणि एकदा ते सर्व वाळल्यानंतर मग अग्निसंगे केवळ भस्म होय. अग्नीच्या संगानं ते भस्म होतं. तस तद्वत नाथराय म्हणतात, तैशी सद्गुरु कृपा होय, तैशी सद्गुरु कृपा होय. तोडी विवेकाचे निघाव, देही वृक्ष पाडिला पाय, आदता राय संचिताची. सद्गुरूच्या कृपेनं विवेक आपल्याजवळ येतो. महाराज, विवेक म्हणजे काय? विवेक नावाचा मुलगा नाही. विवेक आपल्याला जागृत झाला, सद्गुरूची कृपा झाली, विवेक जागृत झाला की मग आपल्याला काय खरं, काय खोटं, काय आहे, काय नाही याची जाणीव होते. आणि मग खऱ्या अर्थाने आपण मुक्त स्वरूपाला प्राप्त होतो. आणि मग बद्ध आणि मुक्ताच्या या जडणघडणीमध्ये मुक्तापर्यंत गेल्यानंतर किंवा मुक्ताच्या पुढेही गेल्यानंतर जी काही वृक्षाप्रमाणे, वृक्ष काटल्यानंतर जशी आर्द्रता राहते तशी आर्द्रता त्या ठिकाणी राहते. महाराज म्हणतात, जैसा अनुभवे तो वाळतू, संचित क्रियमान सैतू, वृक्षाची कुंडली मातू, पावल्या देहांतू शून्य. आणि एकदा मग देहांत झाला, हे शरीर सोडलं की मात्र मग सर्व त्या ठिकाणी देहांतू झाला की मग तुमचे भोग प्रारब्ध काय असेल तिथे संपलं. एक सांगू का, आपलं संचित प्रारब्ध भोग हे सर्व जरी हे महात्मे सद्गुरू त्या ठिकाणी भोगत असतील, दाखवत असतील, भोगताना दाखवत असतील, तरी त्यांचं प्रारब्ध क्रियमान संचित महाराज भक्ताचं राहत नाही. तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग आहे, तुकोबाराय म्हणतात ना, प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाणू, भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाणू. मग खरे भगवत भक्त जे मुक्त असतात त्यांना हे प्रारब्ध क्रियमान संचित त्याचा कुठलाही त्यांच्या परिणाम होत नाही. ते भोगत असतील, ते दुःख सहनही करत असतील, ते व्याधीग्रस्तही होत असतील, ते पीडितही असतील, ते लोकांच्या शिव्याही खात असतील, पण त्यांच्यावर त्याचा परिणाम होत नाही. कारण ते मुक्त स्थितीच्या समोर गेलेले असतात. पण हे सर्व कशाने होते? हे सद्गुरु कृपेने होते. अशी सद्गुरु कृपा तुमच्या आमच्या सर्वांवर होण्यासाठी आणि तुम्हा मला खरा आनंद समजण्यासाठी काय करावं लागेल? सद्गुरूला शरण जावं लागेल, संतांना शरण जावं लागेल. नाथराय एके ठिकाणी म्हणतात, एका जनार्दनी आमच्या सद्गुरूंनी जनार्दन स्वामींनी पूर्ण कृपा केली. काय केलं? एका जनार्दनी पूर्ण कृपा केली, एका जनार्दनी पूर्ण कृपा केली, एका जनार्दनी पूर्ण कृपा केली, एका जनार्दनी पूर्ण कृपा केली. भ्रांती निरसली मनाची ते, भ्रांती निरसली मनाची ते, एका जनार्दनी पूर्ण कृपा केली. भ्रांती निरसली मनाची ती, आमच्या मनाची भ्रांती गेली, भ्रम गेला, अज्ञान गेला आणि आम्हाला परात्पर असा परमात्मा आम्हाला दाखवला. खरं सुख, खरं आनंद आम्हाला आमच्या सद्गुरूंनी दाखवला. नाथराय म्हणतात, एका जनार्दनी गुरु बरा, एका जनार्दनी गुरु बरा, एका जनार्दनी गुरु बरा, तेने दाविले परात्परा. परात्पर अशा परमात्म्याचं त्याने आम्हाला दर्शन घडवलं. सुखरूप असा जो परमात्मा आहे, आनंद रूप परब्रह्म स्वरूप परमात्मा, परात्पर असा परमात्म्याची भेट झाली आणि संबंध जीवन आनंदी झालो. आम्ही मुक्त झालो. मुक्ताच्याही पलीकडे, सुखाच्याही पलीकडचं सुख आम्हाला प्राप्त झालं. कशाने? गुरुकृपेने. आणि म्हणून अशा गुरुकृपेचं वर्णन या आनंद लहरीच्या दहाव्या ओवीपासून महाराज करतायत. आपण 25-26व्या ओवीपर्यंत आज येऊन इथेच थांबू. पुढचं चिंतन पुन्हा करू. सर्व गुरु महात्म्य समोर, आणि हे गुरु महात्म्य, गुरु महिमा आपल्याला बघायचा आहे. तो पुढच्या भागामध्ये पुन्हा आणखी आपण 26व्या ओवीनंतरचं चिंतन करू. आज इथेच थांबू. एकदा आपल्या नाथरायांचं भजन करू. श्री भानुदास श्री एकनाथ
श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. कुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.